आर्वी तालुक्यातील देऊरवाडा रेती घाटावर आमदार दादाराव केचे यांनी कार्यकर्त्यांसह धडक दिली आहे। वर्धा नदीच्या घाटावर मोठ्या प्रमाणात अवैध रेतींचे मोठ्या प्रमाणात ढिगारे दिसून आले। तसेच रेती उपसा करण्याचे साहित्य, ड्रम, लोखंडी पाईपसह बसण्यासाठी सोफा सुद्धा दिसून आला। या मोठ्या प्रमाणात आढळून आलेल्या रेती साठ्यांवर कारवाई करा व घरकुल धारकांना 5 ब्रास रेती मोफत द्यावी, तसेच रेती माफियांवर कारवाई करावी अशी मागणी आमदार दादाराव केचे यांनी केली। भर उन्हामध्ये 12 वाजताच्या सुमारास देऊरवाडा घाटावर गेलो। त्या ठिकाणचं चित्र पाहिल्यानंतर नदी किनाऱ्यावर मोठे मोठे रेतीचे ढीग आढळून आले। त्यापैकी मी 2 ढीग पाहिलेत। साधारणतः 100-150 ट्रक असे ते ढीग होते आणि रेती माफिया मशीनच्या माध्यमातून, डोंग्याच्या माध्यमातून ती रेती एका ठिकाणी जमा करून अवैधरित्या धनधानग्या लोकांना, मोठ्या मोठ्या ठेकेदारांना ही रेती विकल्या जाते आहे आणि त्यातूनच मोठ्या प्रमाणामध्ये मालमत्ता जमा करण्याचं काम निश्चितपणानं रेती माफिया करते आहे। त्याला आळा घालण्याकरिताच आज स्वतः मी गेलो। निश्चितपणानं ती धास्ती रेती माफियामध्ये निर्माण होईल आणि आमच्या शासनाचं, या शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, या शासनाचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब आहेत, यांची ही संकल्पना गरीबांना घर आणि घराकरिता 5 ब्रासची रेती मिळाली पाहिजे ही भावना आहे। या समोर वर्धा नद आणि वर्धा नदीच्या किनारा, त्यावर वसलेली सर्व वस्ती, या वस्तीला कोणताही बाधा पोहोचू नयेत। हे जे डकेटी आहे, मोठे मोठे रस्ते वस्तीतून केल्या जातात, जबाबदारीनं बेजबाबदारपणे वागतात। लोकांसोबत सुद्धा त्यांची वागणूक ठीक नाही। त्यांना आळा घालण्याचं काम 100% आम्ही करणार।